No, let's start our last question. What is market target or target marketing? Explain 5 patterns of target market selection. Okay, याच्यात आपण जी मार्केट सेगमेंटेशन कॉन्सेप्ट बघितलेली आहे त्यामध्ये आपण काय बघितलं मार्केट सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. ओके, तर इथे सुद्धा आपण काय करतोय मार्केट सेगमेंटेशनची थीम पण तीच होती की आपल्याला एका पर्टिक्युलर क्लासला काय करायचं आहे तर टार्गेट करायचं. आणि टार्गेट मार्केटमध्ये सुद्धा तुमचा ऑडियन्स हा काय असणार आहे स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एंटायर मार्केट कव्हर करता ते फक्त हिअर वी फोकस ऑन अ स्पेसिफिक टार्गेट. फॉर एक्झाम्पल जर गर्ल्स असतील किंवा फिमेल असतील तर फिमेल टार्गेट, मेल असेल तर मेल टार्गेट असेल, चिल्ड्रन असतील तर फक्त चिल्ड्रन टार्गेट असेल. तर अशा वेळी आपण पॅटर्न कोणते यूज करतो ह्या बेसवरती आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. तो इंट्रो काय सांगितलाय बघा. अ कंपनी कॅन नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन ऑल सेगमेंट ऑफ द मार्केट. तो बीएस जसं आता सांगितलं की कंपनी सगळ्या सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट करू शकते का? नाही. So company cannot concentrate on all the segment of market. It can satisfy only limited segment. Therefore, company focus on limited segment. Second sentence मध्ये काय येईल? Therefore, company focus on limited segment. Limited segment वरती ते focus करू शकतात. So, the segment the company want to serve as called the target market. ज्या लिमिटेड टार्गेटला तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेला आहे त्याला आपण काय म्हणतोय सेगमेंटला टार्गेट मार्केट म्हणतोय. तो टार्गेट मार्केट मीन्स स्पेसिफिक सेगमेंट ऑफ द मार्केट. ओके, टार्गेट मार्केट मीन्स स्पेसिफिक सेगमेंट ऑफ द मार्केट. क्लिअर झाला? इंट्रो क्लिअर झाला का? लिहून झालं? तर 5 पॅटर्न बघूया आपण काय आहे. त्यामधला पहिला पॅटर्न आहे सिंगल सेगमेंट कॉन्सन्ट्रेशन. सिंगल सेगमेंट कॉन्सन्ट्रेशन. So in this case, the marketer prefer to go for the single segment. आता मार्केट खूप मोठा आहे त्यामध्ये आपण काय करतो फक्त एका सेगमेंटेशनला कॉन्सन्ट्रेट करतो. So here marketer concentrate on only single segment. एकच सेगमेंट असणार आहे तुमचं. ओके, the company may adopt this strategy if it has strong market position, greater knowledge about segment and specific need of a customer, as well as specific reputation and probable leadership position. आता हे सिंगल सेगमेंट कधी यूज करेल? मार्केटर जो आहे किंवा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो सिंगल सेगमेंट कधी यूज करेल? दे अक्वायर लॉट्स ऑफ नॉलेज रिगार्डिंग पर्टिक्युलर सेगमेंट. म्हणजे मी ज्या सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट करतोय त्याचं मला सगळं नॉलेज आहे. दॅट इज वाय जस्ट मार्केटर फोकस ऑन सिंगल सेगमेंट. as well as marketer know about consumer need, want and expectation of particular segment. ज्या सेगमेंट वरती त्याने कॉन्सन्ट्रेट केलंय त्या सेगमेंटचा एक्झॅक्टली नीड त्याला माहित आहे. आलं लक्षात? म्हणून तो काय करतोय सिंगल सेगमेंटला प्रेफरन्स देतोय. जसं आता आपण जर एक्झाम्पल सांगायचं झालं देन फिमेल कॉस्मेटिक. तर आपल्याला माहिती आहे की कॉस्मेटिक मध्ये एक्सपेक्टेशन काय असतं, कोणते शेड असतात. असं नाहीये की आता आपल्याला माहितीये की रेडिश असेल देन मरून असेल किंवा अशा टाइप मध्ये लिपस्टिकचे शेड आहेत. असं नाही की कुठले तर एकदम डार्क ग्रीन आहे किंवा ब्लॅक कलर आहे. अशा जनरली अशा टाइपच्या शेड कॉमन गर्ल्स यूज करतात का? ना, ज्या खूपच मॉडेल वगैरे असतात त्या काही एक्सपेरिमेंटेशन करू शकतात आपल्याला माहिती आहे ना. बट नॉर्मली की इथे मार्केटरला माहितीये की एक्झॅक्टली कस्टमरच्या नीड काय आहे and customer specific काय expect करू शकतो. that time only marketer focus on single segment. तेव्हा मार्केटर काय करू शकतो सिंगल सेगमेंटला फोकस. क्लिअर झाला पहिला पॉइंट? लिहून झाला? ऍज इट इज घेऊ नका, तुमच्या जसं लक्षात राहील तसं. सेकंड पॉइंट सिलेक्टिव्ह सेगमेंट स्पेशलायझेशन. सिलेक्टिव्ह सेगमेंट स्पेशलायझेशन. So this is known as multi-stage coverage. आता इथे तुम्ही काय करताय मल्टी स्टेज कव्हर करता. मल्टी-stage coverage because different segments are sought to the capture by the company and the company select number of segment each
of which is attractive, potential, and appropriate. There may be little or no energy among the segment, but this strategy has the advantages of diversifying the firm risk. आता इथे आपल्याला काय सांगायचंय बघा, इथे तुम्ही एका सेगमेंटेशन वरती कॉन्सन्ट्रेट केलंय, त्याचबरोबर आपण काय करतोय, हियर वी फोकस ऑन मल्टी स्टेज सेगमेंट. जर ह्याला बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण क्लोथिंग स्टोअरचं एक्झाम्पल देऊ शकतो, राईट. म्हणजे क्लोथिंग हा एक तुमचा सेगमेंट झाला, बट त्या क्लोथिंग मध्ये असं आहे की तुम्ही एका कस्टमरला फोकस केलाय. जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तिथे काय आहेत, गर्ल्सचे पण काय आहेत, फिमेलचे पण कपडे आहेत, देन मेलचे पण आहेत, चिल्ड्रनचे पण आहेत. ओके, व्हरायटी तुम्हाला काय करायला बघायला भेटेल. दिस इज कॉल्ड सिलेक्टिव्ह सेगमेंट स्पेशलायझेशन. क्लिअर, लक्षात आला सेकंड पॉइंट. Selective stage specialization, that means here manufacturer cover specific segment or few segment, थोडेसे few segment काय करतायत तिथे सिलेक्ट करतायत. मल्टी स्टेज, आलं लक्षात, मल्टी स्टेज सेगमेंट. तर मार्केट स्पेशलायझेशन, मार्केट स्पेशलायझेशन एक्झाम्पल प्रत्येक ठिकाणी ऍड करा म्हणजे लक्षात ठेवा. ओके, पहिल्यामध्ये आपण एक्झाम्पल काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल ओनली फोकस ऑन कॉस्मेटिक. सेकंड मध्ये सांगायचंय फॉर एक्झाम्पल क्लोथिंग स्टोर. ओके, मॅन्युफॅक्चरर प्रेफरन्स ऑन मल्टी स्टेज कव्हरेज और मल्टी स्टेज सेगमेंट, फॉर एक्झाम्पल क्लोथिंग स्टोर. That's. Then third, market specialization. Here, the company take up particular market segment for supplying all relevant products to the target group. All relevant products, supply all relevant products for target group. तुमचा जो टार्गेट ग्रुप आहे ना, त्याने एकाच ठिकाणी येऊन सगळ्या वस्तू त्याला मिळाल्या पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला मार्केट स्पेशलायझेशन. ओके, देन for example, the company X can implement market specialization strategy by producing all sort of home appliance like TV, washing machine, refrigerator, microwave, okay, etc. म्हणजे लक्षात आलं ना की आपल्याला काहीतरी ड्युरेबल गुड्स घ्यायचे आहेत. त्या ड्युरेबल गुड्स घ्यायला गेल्यानंतर असं नाही की त्या दुकानात फक्त टेलिव्हिजनच मिळते. तर टेलिव्हिजन आहे, फर्निचर आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, असे तुम्ही काय केलं, एका क्लासला सुटेबल असणारे सगळे प्रोडक्ट तुम्ही तिथे प्रेफर केलेले आहेत. दिस इज कॉल्ड मार्केट स्पेशलायझेशन. दॅट मीन्स इन दिस स्टेज द मार्केटर फोकस ऑन स्पेसिफिक थिंग. स्पेसिफिक, आता फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक मध्ये लक्षात ठेवायचं, फॉर एक्झाम्पल ड्युरेबल गुड्स. मग ड्युरेबल गुड्सच्या इथे भाजीपाला विकला जाणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तिथे फक्त ते ड्युरेबल गुड्स मध्ये व्हरायटी काय करतायत तर देते. एक एक्झाम्पल तुम्ही इथे सांगू शकता. क्लिअर झालं लिहू. नेक्स्ट पॅटर्न, प्रोडक्ट स्पेशलायझेशन. प्रोडक्ट स्पेशलायझेशन. Product specialization occurs when a company sells certain product. When a company sells certain product to several different types of potential customers. Product specialization promises strong recognition of customer within the product area. म्हणजे तुम्ही असा प्रोडक्ट एरिया ठेवलेला आहे जिथे तुम्ही सगळ्या क्लास ऑफ कस्टमरची नीड काय करताय तर फुलफिल करताय. काय सांगितलंय बघा, प्रोडक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे जे प्रोडक्ट आहे हे फक्त तुमच्याकडेच मिळेल फॉर ऑल टाइप्स ऑफ कस्टमर. आलं लक्षात, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट स्पेशलायझेशन. सो प्रोडक्ट स्पेशलायझेशन ऑकर व्हेन अ कंपनी सेल सर्टन प्रोडक्ट. काही प्रोडक्ट तुम्ही काय करताय, सेल करताय टू सेव्हरल डिफरंट टाइप्स ऑफ पोटेन्शियल कस्टमर. कस्टमर एकाच टाइपचा आहे का इथे नाही, हे लक्षात ठेवा. कस्टमर मात्र काय आहे, वेगवेगळ्या टाइपचे आहेत. फॉर एक्झाम्पल हाय क्लास पण आहे, लो क्लास पण आहे,
पण तुम्ही सर्टन जे प्रोडक्ट ठेवलेत ना ते प्रत्येक कॅटेगरी वाईज ठेवलेलं आहे. म्हणजे एखादं प्रोडक्ट आहे ते हाय क्लास थोडेसे ब्रँडेड काय करतात प्रोडक्ट परचेस करतात. तर अशा टाईपच्या पॅटर्नला आपण काय म्हणतोय प्रोडक्ट स्पेशलायझेशन. Here manufacturer or marketer provide specific product for all types of customers. Here manufacturer provide certain product for all types of customers. क्लिअर झाला पॉइंट. काय आहे सर्टन प्रोडक्ट कीवर्ड आहे त्याचा सर्टन प्रोडक्ट बट ऑल टाइप्स ऑफ कस्टमर. कस्टमर येणारे तुमच्याकडे सगळ्या टाइपचे असणार आहे म्हणून तुम्ही व्हरायटी मध्ये जे काही सर्टन प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ठेवलेले आहेत. क्लिअर. अँड लास्ट पॉइंट 5 पॅटर्न फुल कव्हरेज. फुल कव्हरेज फुल कव्हरेज ह्या वर्डिंग वरूनच लक्षात येईल तुमचं. आता फुल कव्हरेज मध्ये सगळ्या वस्तू असणार आहेत. अगेन त्यामध्ये क्लासिफिकेशन केले बघूया आपण काय आहे. द कंपनी अटेम्प्ट टू सर्व ऑल कस्टमर ग्रुप. इथे तुम्ही फुल कव्हरेज मध्ये काय करताय हियर वी फोकस ऑन ऑल कस्टमर ग्रुप. प्रत्येक टार्गेट तुम्ही कव्हर करायचं काय करताय इथे प्रयत्न करताय. ओके. विच ऑल द प्रोडक्ट दे माइट नीड ओनली very large firm can undertake full market. It's a very important thing. कारण आपल्याला माहिती आहे की फुल मार्केट कव्हरेज करणं इट इज पॉसिबल टू ऑल टाइप ऑफ कंपनी नो है ना. की सगळ्याच कंपनीना ते पॉसिबल नसते की सगळ्या टाइपचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आणि सेल करायचं. तर अशा वेळी लार्ज कंपनी काय करतायत व्हरायटी ऑफ प्रोडक्ट सेल इन द मार्केट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ कस्टमर अँड कव्हर एंटायर मार्केट. ते काय करतात एंटायर मार्केट कव्हर करायचा प्रयत्न करतात. तर मला सांगा बरं एखादं एक्झाम्पल फुल कव्हरेज असं एखादा ब्रँड सांगा त्यांनी बऱ्याचशाच गोष्टी काय केलेल्या आहेत इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. रिलायन्स. ओके. देन त्यांच्यामध्ये असं नाही की एकच प्रोडक्ट आहे का त्यांचं नाही. टाटाचं एकच प्रोडक्ट आहे का नाही. जसं आपण जवळपासचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पितांबरी. पितांबरीचं एकच प्रोडक्ट आहे का नाही. अगेन अनदर एक्झाम्पल पतंजली. पतंजलीचं एकच प्रोडक्ट आहे का मार्केटमध्ये आता नाही. दॅट मीन्स दे कव्हर द एंटायर मार्केट. ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या गरजा कस्टमरच्या कशा फुलफिल करता येतील त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट. दिस इज कॉल्ड द फुल कव्हरेज मार्केट. याचे दोन क्लासिफिकेशन दिलेले आहेत. अनडिफरन्शिएटेड मार्केटिंग अँड डिफरन्शिएटेड मार्केटिंग. Undifferentiated marketing means the company ignores market segment difference and goes after the whole market is one market. Undifferentiated means here manufacturer ignore the market segmentation. Here manufacturer ignore the market segmentation. त्याला माहित नाही की मार्केटमध्ये काही क्लासिफिकेशन नाहीये. मार्केट हे एकच. असं जेव्हा तो अजून करून प्रोडक्ट सेल करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे अनडिफरन्शिएटेड मार्केट. क्लिअर. अनडिफरन्शिएटेड लक्षात आलं का. हियर मॅन्युफॅक्चरर इग्नोर मार्केट सेगमेंटेशन. ते फोकस ऑन एंटायर मार्केट. सगळ्या मार्केटवरती तो काय करतोय फोकस. देन डिफरन्शिएटेड मार्केट मीन्स द कंपनी ऑपरेट several market segment and design different program for each segment. म्हणजे तुम्ही मार्केट कव्हर करतायच but तुम्ही सेगमेंटेशनला इम्पॉर्टन्स. ओके. So differentiated marketing means here marketer classified market on different part. ओके. तर एकाच मार्केटचे वेगवेगळे काय केलेले आहेत क्लासिफिकेशन and they again focus on each segment. मग त्याने विचार केला की ह्या सेगमेंटला काय एक्सपेक्ट आहे ह्या सेगमेंटला काय एक्सपेक्ट आहे. अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट सेमच आहेत. हियर मॅन्युफॅक्चरर कव्हर एंटायर मार्केट. फुल कव्हरेज मध्ये हे दोन क्लासिफिकेशन सांगितले. फुल कव्हरेजचं मेन मिनिंग काय आहे मॅन्युफॅक्चरर कव्हर एंटायर मार्केट. आणि अनडिफरन्शिएटेड मध्ये सांगतोय तो आपण हियर इग्नोर मार्केट सेगमेंट आणि डिफरन्शिएटेड मध्ये सांगतोय फोकस ऑन मार्केट सेगमेंट. मार्केट सेगमेंटेशन लक्षात आहे ना. डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉल. क्लिअर क्वेश्चन. थँक्यू. किती पॅटर्न बघितले बघा आपण लिहायचं राहिले. फर्स्ट पॅटर्न बघितलं आपण सिंगल मार्केट सेगमेंट. सेकंड मल्टी स्टेज कव्हरेज. थर्ड
Market specialization, 4 product specialization and लक्षात आलं. सिंगल मध्ये सिंगल प्रोडक्ट वरती किंवा सिंगल सेगमेंट वरती कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. मल्टी स्टेज मध्ये मल्टी तुम्ही सेगमेंटेशनला कॉन्सन्ट्रेट करताय. प्रोडक्ट स्पेशलायझेशन मध्ये हिअर प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट फॉर डिफरंट क्लास ऑफ कस्टमर. मार्केट मध्ये हिअर वी कव्हर एंटायर मार्केट. ओके. आणि फुल कव्हरेज मध्ये पण सेम आहे. फुल कव्हरेज मध्ये 2 क्लासिफिकेशन. अनडिफरन्शिएटेड, that means customer sorry manufacturer ignore market segmentation. Yes, focus on entire market. And differentiated means manufacturer focus on market segment and focus on each segment again. तो प्रत्येक सेगमेंटेशन वरती कॉन्सन्ट्रेट करते. That's it. It's a very simple thing. Clear? Thank you.